नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी आज तुमच्यासाठी इयत्ता 8वीसाठी असणाऱ्या NNNS व MTSE ह्या स्पर्धा परीक्षेसाठी येणारे अतिशय महत्त्वाच्या अशा प्रश्नांचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. विषय इतिहास, धडा 6वा, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. कोठे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोलकाता. प्रश्न क्रमांक 2. प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास पुढीलपैकी कोणी केला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 व 2 पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 3. 1905 साली कोणी बंगालची फाळणी केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लॉर्ड कर्झन. प्रश्न क्रमांक 4. टिंबटिंब यांनी गीता रहस्य हा ग्रंथ म्यानमारमधील मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 5. पुणे येथे कोणी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्था काढली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रा. गो. भांडारकर. प्रश्न क्रमांक 6. इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे कोणते शोषण होऊ लागले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आर्थिक. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 28 डिसेंबर 1885. प्रश्न क्रमांक 8. 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत भरण्यात आले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुंबई. प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्योमेशचंद्र बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 10. भारतातील विविध प्रांतातील किती प्रतिनिधी राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला हजर होते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 72. प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ॲलन ॲक्टिव्हियम ह्यूम. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय सभेच्या युगातील मवाळ युग कोणते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1885 ते 1905. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय सभेच्या युगातील जहाल युग कोणते? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1905 ते 1920. प्रश्न क्रमांक 14. पुण्यात प्लेगची साथ कोणत्या साली आली?
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1897. प्रश्न क्रमांक 15. पुढीलपैकी मवाळांचे पुढारी कोण? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 16. पुढीलपैकी जहालांचे पुढारी कोण? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 17. मोर्ले मिंटो कायदा कोणत्या साली आला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1909. प्रश्न क्रमांक 18. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी टिंबटिंबमध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1905. प्रश्न क्रमांक 19. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1906. प्रश्न क्रमांक 20. 1905 साली राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? त्यांनी वंगभंग आंदोलनास त्यावेळी पाठिंबा दिला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नामदार गोखले. प्रश्न क्रमांक 21. 1906 साली अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? व्यासपीठावरून त्यांनी स्वराज्य ह्या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 22. होमरूल चळवळ कोणी सुरू केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर ॲनी बेझंट. प्रश्न क्रमांक 23. बंगालची फाळणी कधी रद्द केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1911. प्रश्न क्रमांक 24. राष्ट्रीय सभेची एकमताने स्वीकारलेली चतुसूत्री कोणती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर. प्रश्न क्रमांक 25. इसवी सन 1916 मध्ये लखनौ अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला त्याला कोणता करार म्हणतात? बरोबर उत्तर आहे लखनौ करार. प्रश्न क्रमांक 26. मॉन्टेग्यू चेम्सबर्ग कायदा कधी आला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1919. प्रश्न क्रमांक 27. भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल असे 1917 साली कोणत्या भारत मंत्र्याने घोषित केले? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मॉन्टेग्यू. प्रश्न क्रमांक 28. हे स्वराज्य नव्हे व स्वराज्याचा पायाही नव्हे अशा शब्दात कोणी कायद्यावर टीका केली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 29. सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणारे असेल तर भारतीय जनता देखील
सरकारला सहकार्य करेल असे टिळकांनी जाहीर केले. या धोरणाला कोणते धोरण म्हणतात? बरोबर उत्तर आहे प्रतियोगी सहकारिता. प्रश्न क्रमांक 30. कोणत्या देशात वसाहतवादाविरुद्ध चळवळ सुरू होती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आयर्लंड.